बाळांनो इकडे लक्ष द्या. पाठीमागच्या तासामध्ये आपण टेन्स हा टॉपिक सुरू केलेला आहे. गेल्या 2 लेक्चर पासून आपण टेन्स शिकतोय. काळाचे मुख्य प्रकार, त्याचे उपप्रकार, त्याची सूत्र, एक्झाम्पल्स आपण पाहत आहोत. मला वाटतं प्रेझेंट टेन्स मधील 4 काळ, पास्ट टेन्स मधील 4 काळ संपलेले आहेत आणि आपण फ्युचर टेन्सचे 4 उपप्रकार लिहून घेतलेले आहेत. सिंपल फ्युचर टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता आपण या काळांच्याबद्दल वन बाय वन पाहूया. पहिला सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्स, साधा भविष्यकाळ. सिंपल फ्युचर टेन्स. बाळांनो हा काळ आपण कोठे आणि कधी वापरतो इकडे लक्ष द्या. नंतर जेव्हा मी सांगेन तेव्हा लिहून घ्यायचं आहे. जर एखादी घटना अद्याप घडलेली नसेल, एखादी घटना घडणार असेल तर अशा घडणाऱ्या घटनेसाठी किंवा गोष्टीसाठी आपण हा साधा भविष्यकाळ वापरतो. उदाहरणार्थ, मी माझा प्रकल्प पूर्ण करेन, मी गावाला जाईन, मी माझ्या मित्राच्या वाढदिवसाला जाईन. अशी काही गोष्टी की ज्या अजून घडल्याच नाही आहेत, ज्या घडणार आहे अशा गोष्टीसाठी आपण साधा भविष्यकाळ वापरतो. आता याचं सूत्र काय? बाजू साधा वर्तमान काळाचं सूत्र काय होतं? S प्लस V1 प्लस O. आणि साधा भूतकाळाचे S प्लस V2 प्लस O. म्हणजेच साध्या वर्तमान काळात आणि साध्या भूतकाळामध्ये आपण सहाय्यकारी क्रियापद वापरत नाही. मात्र साध्या भविष्यकाळात विल आणि शाल हे 2 सहाय्यकारी क्रियापद वापरावे लागतात. यावरून साध्या भविष्यकाळाचे सूत्र बघा. S प्लस विल किंवा शाल प्लस V1 प्लस O हे साध्या भविष्यकाळाचे सूत्र आहे. S प्लस विल किंवा शाल प्लस V1 प्लस O. समजलं बाळांनो? आता काय करायचं आहे? सिंपल फ्युचर टेन्स खाली माहिती घ्या. त्याच्यानंतर लाल पेनने हे सूत्र लिहून बॉक्स करायचं आहे. मग एक्झाम्पल्स माहिती लिहून घ्या. माहिती लिहून घ्या साध्या भविष्यकाळाची. जर एखादी घटना, माहिती घ्या आता. जर एखादी घटना अद्याप घडलेली नसेल, अद्याप घडलेली नसेल म्हणजेच भविष्य काळामध्ये घडणार असेल, म्हणजेच भविष्य काळामध्ये घडणार असेल, तर अशा घटनेसाठी हा काळ वापरतात. याच्या खाली सूत्र घ्या. S प्लस विल किंवा शाल प्लस V1 प्लस O. याच्या खाली सूत्र घ्यायला रेड पेनने आणि त्याला कंस करायचा आहे. S प्लस विल किंवा शाल प्लस V1 प्लस O. त्याच्या खाली मी जे काही एक्झाम्पल्स देतोय ते एक्झाम्पल्स लिहून घ्या. I shall score good marks in this year. I shall score good marks in this year.
all students will support us. सर्व विद्यार्थी आपल्याला पाठिंबा देतील. My mother will give me a nice gift. Give me a nice gift. My mother will give me a nice gift. माझी आई मला एक सुंदर गिफ्ट देईल. You will work hard on your project. तू तुझ्या प्रकल्पावर खूप कष्ट करशील. हे बावडे 4 एक्झाम्पल्स साध्या भविष्यकाळाचे आहेत. हे लिहून घ्या. याच्या खाली 4 ओळी सोडा. तुम्हाला पण असेच 4 एक्झाम्पल्स बनवायचे आहेत. हे 4 एक्झाम्पल्स लिहून घ्या. पटपट लिहून घ्या. लिहिला का 4 एक्झाम्पल्स. याच्या खाली 4 ओळी सोळा. 4 एक्झाम्पल्स तुम्हाला बनवायचे. या ठिकाणी साधा भविष्यकाळ संपलेला आहे. सिंपल फ्युचर टेन्स संपलेला आहे. आता बाळांनो 2 नंबरचा काळ फ्युचर कंटिन्युअस टेन्स. फ्युचर कंटिन्युअस टेन्स चालू भविष्यकाळ. फक्त टायटल घ्या. फ्युचर कंटिन्युअस टेन्स. माझ्यासोबत टायटल घ्या. फ्युचर कंटिन्युअस टेन्स चालू भविष्यकाळ. याच्याबद्दल माहिती बघा बाळांनो. हा काळ कोठे आणि कधी वापरायचा. जर एखादी घटना भविष्यकाळामध्ये त्या बोलण्याच्या वेळी सुरू असेल तर अशा घटनेसाठी हा काळ वापरतो. समजा उद्या या वेळेस तुम्ही शिकत असाल. उद्या म्हणजे भविष्यकाळात शिकण्याची क्रिया सुरू असेल का नाही. म्हणजेच भविष्यकाळात ती क्रिया त्या बोलण्याच्या वेळी सुरू असेल. अशा गोष्टीसाठी अशा घटनेसाठी आपण चालू भविष्यकाळ वापरतो. पूर्ण चालू वर्तमान काळ म्हणजे वर्तमान काळामध्ये चालू असणारी गोष्ट. चालू भूतकाळ भूतकाळामध्ये चालू असलेली गोष्ट. आणि चालू भविष्यकाळ भविष्यकाळामध्ये चालू असलेली गोष्ट. हा या तिन्ही काळामधील फरक आहे. जर एखादी घटना परत सांगतोय भविष्यकाळामध्ये त्या बोलण्याच्या वेळी सुरू असेल तर अशा घटनेसाठी आपण चालू भविष्यकाळ हा काळ वापरतो. आता बघा बाळांनो याचं सूत्र काय आहे.
चालू वर्तमान काळाचे सूत्र काय होते? एस प्लस एम इज आर प्लस V1 प्लस ING प्लस O. चालू भूतकाळाचे सूत्र काय होते? एस प्लस वॉन्स किंवा वेअर प्लस V1 प्लस ING प्लस O. चालू भविष्यकाळाचे सूत्र बघा ते यावरून एस प्लस विल किंवा शाल. मात्र यामध्ये अजून एक जास्तीचा बदल आहे. बघा सूत्र कसं येतं? एस प्लस विल किंवा शाल, एम इज आर किंवा वॉज वेअर ऐवजी विल आणि शाल ठेवायचं. पण यामध्ये जास्तीचा एक बदल आहे. वी प्लस V1 प्लस ING प्लस एस प्लस विल किंवा शाल प्लस बी प्लस V1 प्लस ING प्लस O. समजलं का? की फक्त एक जास्तीचा बी हा सहाय्यकारी क्रियापद येथे ठेवलेला आहे. इतर जे काही घटक आहेत ते सेमच आहेत आणि सहाय्यकारी क्रियापद बदलायचे आहे. कारण याची माहिती घ्या, मग सूत्र या चालू भविष्यकाळाबद्दल माहिती घ्या. जर एखादी घटना भविष्यकाळामध्ये त्या बोलण्याच्या वेळी सुरू असेल तर अशा घटनेसाठी हा काय वापरतात? अशा घटनेसाठी हा काय वापरतात. फुल स्टॉप. या माहिती खाली लाल पेनने हे सूत्र घ्या आणि त्याच्या खाली मी एक्झाम्पल देतोय. एक्झाम्पल्स निळ्या पेनने लिहायचं आहे. पहले एग्जाम्पल, we shall be protecting the trees in our area. आम्ही आमच्या एरियामधील आमच्या परिसरामधील झाडांचे संरक्षण करीत असतो. 2 नंबर, my friend will be following me. माझा मित्र माझ्या पाठीमागे येत असेल. You will be wasting your time. तू तुझी वेळ वाया घालवीत असशील. All people will be listening this news. सर्व लोक ही बातमी ऐकत असतील. अशा प्रकारे चालू भविष्यकाळाचे 4 एक्झाम्पल्स आहेत. असेच 4 एक्झाम्पल्स तुम्ही लिहायचे आहेत. दोन एक्झाम्पल्स पटपट.
लिहा लावून पटपट. पटपट लिहा. इथे चुकून बाबा नंबर चुकतो या ठिकाणी. 3 घ्या. 3 आणि इथे 4. 1 2 3 4 असेच 4 एक्झाम्पल्स तुम्हाला बनवायचे आहेत. पटपट लिहून घ्या. या ठिकाणी फ्युचर कंटिन्युअस टेन्स संपलेला आहे. पुढील काळ आपण शिकायचं आहे फ्युचर परफेक्ट टेन्स, पूर्ण भविष्य काळ. पटपट लिहून घ्या. फ्युचर परफेक्ट टेन्स, पूर्ण भविष्यकाळ. पूर्ण भविष्यकाळ. बाळांनो, या काळात तिला माहिती पाहिजे आहे. काळाचे नाव द्या, लिहा, इकडे लक्ष द्या बाळांनो. हा काळ कोठे आणि कधी आपण वापरतो. पूर्ण भविष्यकाळ आणि पूर्ण वर्तमान काळ म्हणजे काय? वर्तमान काळी पूर्ण झालेली गोष्ट. पूर्ण भूतकाळ म्हणजे काय? भूतकाळी त्या बोलण्याच्या वेळी पूर्ण झालेली गोष्ट. अशाच प्रकारे पूर्ण भविष्यकाळ. जर एखादी घटना भविष्यकाळामध्ये त्या बोलण्याच्या वेळी पूर्ण झालेली असेल तर अशा घटनेसाठी आपण पूर्ण भविष्यकाळ वापरतो. समजा उद्या ह्या वेळेस तुमचा क्लास संपलेला असेल ह्या वेळेस, तर ती क्रिया उद्या ह्या वेळेस संपलेली असेल म्हणजे भविष्यकाळात ती क्रिया, तुमची शिकण्याची क्रिया पूर्ण झालेली असेल. मग अशा घटनेसाठी पूर्ण भविष्यकाळ वापरतो. थोडक्यात भविष्यकाळामध्ये त्या बोलण्याच्या वेळी पूर्ण झालेल्या गोष्टीसाठी हा काळ वापरतो. आता याचं सूत्र बघा. S प्लस विल किंवा शाल प्लस हॅव प्लस V3 क्रियापदाचे तिसरे रूप प्लस आउटसाइड, याचं सूत्र आहे. पूर्ण वर्तमान काळामध्ये आपण हॅव किंवा हॅज वापरायचो. पूर्ण भूतकाळामध्ये हॅड वापरायचो. या ठिकाणी विल, शाल आणि हॅव हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचं आहे. बाकीचे बदल सारखेच आहेत. कर्ता आहे, क्रियापदाचं तिसरं रूप आहे, कर्म आहे. आणि हे एक लक्षात ठेवा, पूर्ण काळामध्ये नेहमी आपण क्रियापदाचे तिसरे रूप वापरतो. आता याची माहिती घ्या बाळांनो. याची माहिती घ्या, मग सूत्र, मग एक्झाम्पल्स. जर एखादी घटना भविष्यकाळामध्ये त्या बोलण्याच्या वेळी नुकतीच पूर्ण झालेली असेल, त्या बोलण्याच्या वेळी नुकतीच पूर्ण झालेली असेल तर अशा घटनेसाठी पूर्ण भविष्यकाळ वापरतात. तर अशा घटनेसाठी पूर्ण भविष्यकाळ वापरतात. याच्या खाली बावली सूत्र घ्या आणि त्याच्या खाली एक्झाम्पल्स देतोय.
एक्झाम्पल्स. पहिले एक्झाम्पल बघा. I shall have visited all places. मी सर्व ठिकाणांना भेट दिलेले असू. I shall have visited all places. मी सर्व ठिकाणांना भेट दिलेला असू. भेट दिलेला असेल. मी सर्व ठिकाणांना भेट दिलेला असेल. All boys will have played so well. सर्व मुले खूप चांगले खेळलेले असतील. सर्व मुले खूप चांगले खेळलेले असतील. Our teacher will have started a new lesson. Our teacher will have started a new lesson tomorrow. आमचे शिक्षक उद्या एक नवीन धडा सुरू केलेले असतील. आमचे शिक्षक उद्या एक नवीन धडा सुरू केलेले असतील. अशा प्रकारे पूर्ण भविष्यकाळाचे एक्झाम्पल्स आपण लिहू शकतो. याच्या खाली 4 ओळी सोडा. तुम्हाला एक 4 एक्झाम्पल्स बनवायचे आहेत. हे एक्झाम्पल्स लिहून घ्या पटपट. ठीक आहे. बाजू एक्झाम्पल झाले असतील तर शेवटचा काळ शिकायचा यामध्ये. भविष्य काळामध्ये शेवटचा काळ कोणता? पूर्ण अपूर्ण भविष्यकाळ. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. टायटल घ्या. Future perfect continuous tense. पूर्ण अपूर्ण भविष्य. फक्त टायटल घ्या आणि बाळांनो इकडे लक्ष द्या. हा काळ आपण कुठे वापरतो? समजा एखादी घटना भविष्य काळामध्ये एका विशिष्ट वेळी सुरू होऊन जर तीच घटना त्या बोलण्याच्या वेळेपर्यंत सुरू असेल तर अशा घटनेसाठी आपण पूर्ण अपूर्ण भविष्यकाळ वापरतो. समजा उद्या सकाळी तुम्ही 11 वाजता पेपर लिहिण्यास सुरू केलेला असाल आणि 2 वाजेपर्यंत पेपर लिहित असाल तर ती घटना पूर्ण अपूर्ण भविष्यकाळामध्ये. अशा काळामधील घटना निम्म्या पूर्ण झालेल्या असतील आणि निम्म्या सुरू असतील म्हणून पूर्ण अपूर्ण भविष्यकाळ म्हटलेला आहे. पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ आणि पूर्ण अपूर्ण भूतकाळाप्रमाणेच एखादी घटना एका विशिष्ट वेळी सुरू होऊन तीच घटना त्या बोलण्याच्या वेळेपर्यंत सुरू असेल तर अशा घटनेसाठी आपण पूर्ण अपूर्ण भविष्यकाळ वापरतो. आता याचं सूत्र बघा. यस प्लस विल किंवा शॅल प्लस हॅव प्लस being प्लस V1 प्लस ing प्लस O.
एस प्लस विल किंवा शॅल प्लस हॅव प्लस बी प्लस V1 प्लस ING प्लस O हे पूर्ण अपूर्ण भविष्यकाळाची सूत्र आहे. बीन हा पूर्ण काळ दर्शवितो आणि ING हा चालू काळ दर्शवितो. याची माहिती घ्या, मग सूत्र, मग एक्झाम्पल्स. पटपट घ्या. जर एखादी घटना भविष्यकाळामध्ये एका विशिष्ट वेळी सुरू होऊन जर तीच घटना त्या बोलण्याच्या वेळेपर्यंत सुरू असेल, तर तीच घटना त्या बोलण्याच्या वेळेपर्यंत सुरू असेल तर अशा घटनेसाठी हा काळ वापरतात. फुल स्टॉप. त्याच्या पुढेच घ्या. अशा काळामधील घटना अर्ध्या पूर्ण असतात व अर्ध्या सुरू असतात. निम्म्या पूर्ण असतात व निम्म्या सुरू असतात. फुल स्टॉप. बाळांनो, या माहिती काढली की सूत्र घ्यायचं एस प्लस विल शॅल प्लस हॅव प्लस बी प्लस V1 प्लस ING प्लस O. याच्या खाली मी एक्झाम्पल्स देतोय. या पेन एक्झाम्पल्स पण लिहून घ्या. पहिले एक्झाम्पल, I shall have been learning the French language. मी फ्रेंच भाषा शिकत आलेलो असेल. All students will have been preparing for their exam. सर्व विद्यार्थी त्यांच्या परीक्षेची तयारी करत आलेले असतील. You will have been helping the poor. तू गरिबांना मदत करत आला असशील. अशा प्रकारे पूर्ण अपूर्ण भविष्यकाळातील आपले एक्झाम्पल्स लिहू शकतो. याच्या खाली 4 ओळी सोडा. तुम्हाला 4 एक्झाम्पल्स असे बनवायचे आहेत. पटपट लिहून घ्या. त्याच्या खाली 4 ओळी सोडा. प्रत्येक
काळाचे 4 एक्झाम्पल्स तुम्ही लिहायचे आहेत. प्रत्येकाची सूत्र आणि माहिती दिलेलो आहे. आता बाळांनो, या ठिकाणी काळ हा टॉपिक अगदी डिटेलमध्ये आपण संपवलेला आहे. मुख्य प्रकार, त्याचे उपप्रकार संपवलेला आहे. आता बाळांनो, मी काही एक्झाम्पल्स तुम्हाला सोडून दाखवतो. तुम्हाला प्रश्न कसा विचारतात, एक वाक्य देतात आणि कंसात एका टेन्सचं नाव देतात and change the given sentence into instructed tense. सूचना दिलेल्या टेन्स मध्ये दिलेलं वाक्य रूपांतरित करा असं म्हणतात. कंसामध्ये जे टेन्स असतं त्या टेन्स मध्ये तुम्हाला रूपांतर करायचं आहे. बाळांनो, आपण आता काही एक्झाम्पल्स पाहूया. परीक्षेमध्ये तुम्हाला कसे एक्झाम्पल्स विचारतात बघा. माझ्यासोबत फक्त एक्झाम्पल्स लिहून घ्या, त्याच्या खाली 2-2 ओळी सोड. मी तुम्हाला सोडून दाखवणार आहे. पहिले एक एक्झाम्पल. I saw something terrible. पास्ट परफेक्ट पूर्ण भूतकाळामध्ये रूपांतर करायचं आहे. I shall offer him a peeled banana. A peeled banana. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये हे वाक्य रूपांतर करायचं आहे. Mohan has accepted a big challenge. फ्युचर परफेक्ट मध्ये रूपांतर करायचं आहे. पूर्ण भविष्यकाळमध्ये. I haven't received my regular payment. Past परफेक्ट मध्ये कन्वर्ट करायचं आहे. She gave instructions to us. Present perfect continuous. Present perfect continuous tense. बाबा इकडे लक्ष द्या. आता हे वाक्य सांगितलेल्या काळामध्ये कसे रूपांतरित करायचे नंतर लिहून घ्या. आता इकडे लक्ष द्या. पहिलं वाक्य काय आहे? आय सॉ समथिंग टेरिबल. मी काहीतरी भयंकर पाहिलो किंवा पाहिले. कशामध्ये रूपांतर करायचं? पास्ट परफेक्ट पूर्ण भूतकाळ. दिलेले वाक्य कोणत्या काळामध्ये? साधा भूतकाळ. S+V2+O.
पूर्ण भूतकाळाची सूत्र काय आहे? एस प्लस हॅड प्लस V3 प्लस ओ, आणि त्या सूत्रामध्ये वाक्य ठेवला तर ते पूर्ण भूतकाळामध्ये वाक्य होतं. बघा मग लिहून घेऊ नका. आय हॅड सीन समथिंग हॉरिबल, टेरिबल, समथिंग टेरिबल. मी काहीतरी भयंकर पाहिलेलं होतो. आय हॅड सीन समथिंग टेरिबल. आय शॅल ऑफर हिम अ पील्ड बनाना, मी त्याला सोललेले केळ देईन. साधा भविष्य आहे, सिंपल फ्युचर आहे. कशामध्ये रूपांतर करायचं आहे? प्रेझेंट कंटिन्युअस म्हणजेच चालू वर्तमान काळामध्ये रूपांतर करायचं आहे. बघा चालू वर्तमान काळाची सूत्र काय आहे? आय एस प्लस एम इज आर प्लस V1 प्लस ING प्लस ओ. मग आय एम ऑफरिंग हिम अ पील्ड बनाना. A peeled banana. I am offering him a peeled banana. मी त्याला एक सोललेले केळ देईन. सॉरी, देत आहे. पूर्ण चालू भविष्यकाळ, सॉरी चालू वर्तमान काळ, प्रेझेंट कंटिन्युअस. आय एम ऑफरिंग हिम अ पील्ड बनाना, मी त्याला सोललेले केळ देत आहे. फक्त बाळांनो तुम्हाला सूत्र माहित असतील तर पटपट आपण कोणत्याही वाक्याचं कोणत्याही काळामध्ये रूपांतर करू शकतो. मोहन हॅज ऍक्सेप्टेड अ बिग चॅलेंज. मोहन एक मोठे आव्हान स्वीकारलेलं आहे. फ्युचर परफेक्ट, पूर्ण भविष्यकाळामध्ये रूपांतर करायचं आहे. पहिला मोहन घ्या, त्यानंतर विल हॅव, येस प्लस विल हॅव प्लस विल किंवा शॅल प्लस हॅव प्लस V3 प्लस ओ हे पूर्ण भविष्यकाळात सूत्र आहे. त्या सूत्रामध्ये बसवायचं आहे. मोहन विल हॅव ऍक्सेप्टेड अ बिग चॅलेंज. मोहन विल हॅव ऍक्सेप्टेड अ बिग चॅलेंज. मोहन एक मोठे आव्हान स्वीकारलेला असेल. पुढील वाक्य बघा. आय हॅवंट रिसिव्ड माय रेग्युलर पेमेंट. मला माझे नियमित पगार मिळाला नाही आहे. पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे. प्रेझेंट परफेक्ट मधील वाक्य आहे. याचे पास्ट परफेक्ट पूर्ण भूतकाळामध्ये रूपांतर करायचं. पूर्ण भूतकाळामध्ये आय हॅडंट किंवा हॅड नॉट म्हणा. आय हॅड नॉट रिसिव्ड माय रेग्युलर पेमेंट. I had not received my regular payment. मला माझे नियमित पगार मिळालेले नव्हते. पास्ट परफेक्ट एस प्लस हॅड प्लस V3 प्लस ओ या सूत्रामध्ये ठेवलं. आता पुढील वाक्य बघा. शी गेव इन्स्ट्रक्शन्स टू अस. ती आम्हास सूचना दिली किंवा दिले. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ. त्याचं सूत्र काय बघा. एस प्लस हॅव किंवा हॅज प्लस बीन प्लस V1 प्लस ING प्लस ओ हे सूत्र आहे. बघा आता. शी हॅज बीन गिव्हिंग इन्स्ट्रक्शन्स. Let me now instructions to us. She has been giving instructions to us. She असल्यामुळे has घ्यायचं. be हे पूर्ण अपूर्ण वर्तमान काळामध्ये रूपांतर झाले. अशा प्रकारे आपण की सांगितलेल्या काळामध्ये रूपांतर करू शकतो. हे सगळे लिहून घ्या. पटपट लिहून घ्या. But you get examples.
पटपट लिहून घ्या बघा. तर काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला सोडवण्यात येतोय. काही एक्झाम्पल्स तुम्हाला सोडवण्यात येतोय. या ठिकाणी हा टॉपिक संपेल. थोडं फास्ट लिहा, वेळ करू नका. पटपट लिहा. काही एक्झाम्पल्स तुम्हाला सोडवण्यात येतो. तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. सांगितलेल्या टेन्स मध्ये रूपांतर करायचं आहे. काही एक्झाम्पल्स घ्यायला. माझ्यासोबत एक्झाम्पल लिहून घ्या. सांगितल्या टेन्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे.
पटपट लिहा एक्झाम्पल्स. दिलेल्या टेन्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे. बाळांनो, 7 एक्झाम्पल्स दिलेल्या टेन्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे. पुढच्या लेक्चरला आपण बाळांनो पुढील टॉपिक पाहायचा आहे. या ठिकाणी हा टॉपिक संपलेला आहे. पुढील तासाला मी चेन द वाईज सुरू करतोय. एवढे एक्झाम्पल्स सोडव. थँक्यू.